अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना पडलेला जो प्रश्न आहे ना की अयोध्येवरून आलेल्या या अक्षदांचं काय करायचं, म्हणजे प्रभू श्री रामांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना जी होणार आहे अयोध्येला, त्याचे जे आपल्याला अक्षदा सर्वांना मिळालेल्या आहेत, तर त्या अक्षदांचं नेमकं काय करायचं हे आपल्याला सर्वांना प्रश्न पडलेला आहे। कारण की ज्यावेळेस अक्षदा आपल्या हातावर दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण 22 तारखेला म्हणजे 22 जानेवारीला ते आपल्याला रामाच्या मंदिरात व्हायचे आहे। परंतु ह्या अक्षदा मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि या अशाच मंदिरात व्हायला आपली इच्छा होत नाही, तर मग आपण याचं काय करायचं असाही आपल्याला प्रश्न पडलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच आपल्याला माहिती बघायची आहे। बघा, आपल्याला ज्यांना आता बऱ्याच ठिकाणी या अक्षदा मिळालेल्या नाहीत आणि भरपूर अशा ठिकाणी या अक्षदा मिळालेल्या आहेत। आता ज्यांना अक्षदा मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना मिळाल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर ज्यांना अक्षदा मिळालेल्या आहेत ते खूप भाग्यवान आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण की ज्यांना अक्षदा मिळाल्या नाही तर मिळतील किंवा नाही मिळाल्या ना तरी सुद्धा स्वतःला भाग्यवान बनवण्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहेत। काय करायचं आहे आपल्याला, सगळीकडे जल्लोष होणार आहे, सगळीकडे दिवाळी सारखं वातावरण होणार आहे। 22 तारखेला आपण सर्वजण वाट बघत होतो प्रभू श्री रामांच्या बालपणाची जी बालपणासारखी मूर्ती आहे, म्हणजे बालपणातील मूर्ती आहे तिची स्थापना होणार आहे, बाल स्वरूपातील मूर्तीची स्थापना होणार आहे। तर हे आपल्या सर्वांचं स्वप्न होतं ते साकार होणार आहे, पूर्ण होणार आहे। आणि सगळीकडे ज्या पद्धतीने आपण दिवाळीला तयारी करत असतो, घर स्वच्छ धुवून बाहेर सडा रांगोळी सगळं काही करतो, घर आवरतो, त्याच पद्धतीची ही दिवाळी आपल्याला साजरा करायची आहे 22 तारखेला। म्हणजे आपल्याला दिवे वगैरे लावायचे आहेत। तर 22 तारखेला आपल्याला काय काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे, कारण की बऱ्याच जणांना माहिती नाही काही गोष्टी, तर तुम्ही काळजी करू नका। बघा, सोमवारी 22 तारीख आहे, तर या 22 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण सगळं स्वच्छ करायचं आहे, सडा रांगोळी करायची आहे आपल्याला, आपला उंबरटा हळदीच्या लेपनने छान सजवायचा आहे, पूजा करायची आहे त्याची। घरामध्ये सुद्धा तुमच्याकडे जर प्रभू श्री रामांची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर भगवान विष्णू हे त्यांचंच स्वरूप आहे, तर भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करायची आहे। या दिवशी आपल्या घरामध्ये रामरक्षा लावून द्या। सकाळपासून तुम्ही दिवसभर ही रामरक्षा ऐकली ना तरीही चालेल, तुम्ही मारुती स्तोत्र लावू शकता, रामरक्षा लावू शकता, कारण की खूप खूप आनंदाचं वातावरण सगळीकडे असणार आहे दिवसभरामध्ये। आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या घरी जेवढे शक्य होईल तेवढे दिवे लावा, आत बाहेर सगळीकडे असं दिव्यांनी प्रकाशमय वातावरण आपल्याला करायचं आहे, कारण की या दिवशी मूर्तीची स्थापना अयोध्येला होणार आहे। आता जे तांदूळ म्हणजे ज्या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या अक्षदांचं काय करायचं, ज्या वेळेस मूर्तीची प्रतिष्ठापना तिकडे होणार आहे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे राम मंदिर आहे ना, त्या राम मंदिरांमध्ये बघा जल्लोष साजरा होणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जाता आलं नक्की जा। आणि त्या स्थापना ज्यावेळेस होणार आहे 22 तारखेला, तर त्या दिवशी तुम्ही हे अक्षदा त्या रामाच्या मंदिरात थोड्याशा वाहा, बाकीच्या अक्षदा आपल्या घरी आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचे आहे। आणि त्या अक्षदांपैकी काही अक्षदा लाल वस्त्रामध्ये बांधून त्या वस्त्रामध्ये 2 लवंगा ठेवा, जेणेकरून तांदळाला कीड लागणार नाही, खराब होणार नाही। लवंगाच्या वासामुळे तांदूळ चांगले राहतात, म्हणजे अक्षदा ज्या आहेत ना त्या चांगल्या राहतात, तर ते तुम्ही लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून किंवा पॅक करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, देवाऱ्यात ठेवू शकता। ज्या ठिकाणी तुम्ही पैशाच्या काही गोष्टी सोने चांदी ठेवत असाल अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। आता या अक्षदांचं नेमकं काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं की एकदम थोड्याशा तुम्ही मंदिरात वाहू शकता, तुम्हाला रामाच्या मंदिरात व्हायच्या आहेत। आणि नाहीच तुम्हाला रामाच्या मंदिरात कुठे जायला जमलं तर या अक्षदा तुम्ही आपल्या देव्हाऱ्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। आता या अक्षदांचा वापर तुम्ही कुठे कुठे करू शकता तेही सांगते। खूप महत्वाचं कार्य आहे, कोर्ट कचेरी वगैरे किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, खूप मोठा इंटरव्ह्यू आहे जिथे तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय, या तांदळाचे 2 दाणे खूप खूप तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतात, कारण हे साक्षात अयोध्येवरून आलेले आहेत। प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आहे तो आपल्यासाठी। एक निमंत्रण पत्रिका आहे आपल्यासाठी, ती पत्रिका पण तुम्हाला मिळाली असेल, तीही छान जपून ठेवा।
आणि या अक्षदा पण तुम्ही आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने कायमस्वरूपी ठेवू शकतात की ज्याचे 2 दाणे सुद्धा आपलं नशीब बदलायला म्हणजे नशीब चमकवतील आपलं, असं म्हटलं तरी चालेल. तर या अक्षदांचे हे 2 दाणे कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता. तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हाही ठेवू शकतात. आणि तुमच्या घरामध्ये लग्न कार्य जमलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून जर वधूवरांच्या अंगावर टाकले, म्हणजे आपण ज्यावेळेस अक्षदा टाकतो त्यावेळेस टाकले, तर संपूर्ण आयुष्यात त्यांचा चांगलाच जाणार, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, भांडणे होणार नाहीत, एवढा आशीर्वाद त्या अक्षदांचा आहे. तर या अक्षदांचा वापर तुम्ही भरपूर अशा ठिकाणी करू शकता. भरपूर अशा चांगल्या चांगल्या कार्यांमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता. आणि याचे 2 दाणे नेहमी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही, कुठेच नाही. आपल्या आयुष्यात असेल, आपल्या नशिबात असेल तर एकदा तरी आपण या अयोध्येला आता जाणारच, कारण की प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी झाली म्हटल्यावर एकदा तरी आपण जाणार. तर त्यावेळेस सुद्धा यातल्या 2-3 दाणे तरी आपल्याकडे असले पाहिजे की ते आपण साक्षात अयोध्येला पोचत केले पाहिजेत. नशिबात असेल तर आपण जाणार असं आपल्या मनी ध्यानी ठरवा की एकदा तरी आपल्याला ते दर्शन होणार आणि आपल्याला करायचंच आहे. या जिद्दीने आपण राहिलो ना तर नक्की कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्या काही ना काही कारणाने आपण त्या ठिकाणी नक्की पोहोचू. तर त्यावेळेस त्या अक्षदा आपण प्रभू श्रीरामांच्या चरणावर अर्पित करायच्या आहेत. अशा पद्धतीने या अक्षदा तुम्हाला सांभाळायच्या आहेत. त्यांचा वापर कसा करायचा, त्यांचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर 22 तारखेला सांगितलेल्या पद्धतीने नक्की दिवाळी साजरा करा. आपल्या घरामध्ये सोनं चांदीपेक्षा मौल्यवान वस्तू अशी म्हणजे या अक्षदा आलेल्या आहेत. तर सोनं चांदीपेक्षा खरंच मौल्यवान आहेत, कारण की सोनं चांदी जेवढं आपल्याला सोनं चांदी काही देऊ शकणार नाही तेवढ्या अक्षदा आपल्याला देणार आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत, म्हणून यांना सांभाळून ठेवा, लाल वस्त्रामध्ये ठेवा आणि आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुम्ही सोनं चांदी पैसे ठेवत असाल अशा ठिकाणी ठेवा. देवाऱ्यात ठेवा, तिजोरीत ठेवा, अशाच ठिकाणी ठेवा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जिथं गरज असेल तिथेच या अक्षदा आपल्या सोबत ठेवा. खूप खूप अर्जंट गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे, शुभ कार्य आहे. त्यावेळेस या अक्षदांचा म्हणजे आपल्याला आपण त्यांना सोबत घ्यायचं आहे आणि त्यांना जसं मी सांगितलं, जसा वापर सांगितला, वापर म्हणजे काय की तुम्ही लग्न असेल तर त्या अक्षदांमध्ये थोड्याशा मिक्स करून, म्हणजे या ज्या अयोध्येच्या अक्षदा आहेत त्या अक्षदा आणि ज्या लग्नात वापरतो आपण त्या अक्षदा मिक्स करून त्या वधूवराच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये काहीच अडचण येणार नाही. तशाच पद्धतीने शुभ कार्य असेल तर आपल्या पॉकेटमध्ये ठेवा, इंटरव्ह्यूला सोबत ठेवा. या अक्षदा आपलं आयुष्य घडवतील, कारण खरंच त्या सोन्यापेक्षा, अजून एकदा सांगते, सोन्यापेक्षा महाग आहेत, म्हणून त्यांना सांभाळा. आणि आयुष्यात एकदा ना एकदा अयोध्येला जायचं आहे आपल्याला, तर त्यावेळेस आपण त्या सोबत घेऊन जाणार आहोत. तर या अक्षदांचं काय करायचं, कशा ठेवायच्या, सगळी माहिती याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. आणि हो, ती ज्योत कशी लावायची याचाही व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.